बाळ बाळ मी तुला लंकेश्वर तीर्थाची उत्पत्ती व त्याचे महात्म्य सांगतो. पूर्वी कालकृष्ण नावाचा एक दैत्य होता. त्याचा जन्म एका अघोरी मूर्तावर कश्यप ऋषी व त्यांची पत्नी द्विती यांच्या पोटी झाला. तो ऋषीपुत्र असल्यामुळे अत्यंत तेजस्वी व बुद्धिमान होता. कुमार वयात येताच त्याने आपल्या वडिलांना गुरु मानून व त्यांची गुरु आज्ञा घेऊन गंगेच्या काठी शिवशंकराची घोर तपश्चर्या केली. शिवशंकराची घोर तपश्चर्या केली.
अशा दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्ष सरत गेली. कालकृष्ण एका पाषाणापासून 1000 वर्ष शिवशंकराची गोड तपस्या करीत होता. शिवशंकराची गोड तपस्या करीत होता. कालकृष्णाच्या मुखातून बाहेर पडणारे काही शब्द कैलास पर्यंत वाजू लागला. आणि त्याच वेळेला शिवशंकराची अर्धांगिनी पार्वती कालकृष्णाच्या सभेत शिवशंकराला विनवू लागली. शिवशंकराला विनवू लागली. आपली मनोभावी सेवा करतायत. स्वामी, आपण त्यांना दर्शन द्या. अगं पार्वती, तो ऋषीपुत्र आहे. ऋषीपुत्र जर कावर दिला तर तो दैलोक्यात हाहाकार माजवेल. स्वामी, ते काही असू द्या. आपण जर त्यांना दर्शन दिले नाही तर माझे प्राण मी या क्षणी त्यागेन. पार्वती, पुन्हा असं हट्ट करू नकोस. जो स्त्रीच्या आज्ञेने वागतो त्याचा सर्वनाश होतो. अगं पार्वती, तुझी इच्छा म्हणून आपण त्याला दर्शन देऊ. ओम नमः शिवाय. 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 मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. धूम्रपानाची साधनेचा घोर आश्रय घेऊन एवढी मोठी तपश्चर्या करत आहे. बोल, तुला कोणता वर हवाय? हे महादेव शिवशंकरा भोळेश्वरा, कश्यप ऋषीपुत्र कालकृष्णाचा आपणास प्रणाम. हे भोळेश्वरा, आपल्या ठिकाणी माझी निश्चित भक्ती असावी. आणि भोळेश्वरा, आपण तर जाणत आहात की मी एक ऋषीपुत्र आहे. आणि जर तो माझ्या आपण प्रसन्न झाला असेल तर मला असं वाटतं की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा तत्काल भस्म होईल. Acting. हे नाम तुझे लाभले, सदैव योगी माझ्या. हे नाम तुझे लाभले, दिली गोड माऊली.
अरे कालकृष्ण भस्मासुरा आज अगदी आनंदीने आनंदात दिसत आहे, याच्या मागचं कारण समजू शकलो नाही. नारायण नारायण. हे नारदा, आनंदाचं कारण एकच की त्या शिवशंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून असा वर प्राप्त करून घेतला आहे की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा तात्काळ नारायण. हे नारदा, मी अजिंक्य झालो, मी अमर झालो. कुणापासूनही मृत्यू नाही. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा या देवांवरती विश्वास ठेवणं बरं नाही बघ. नारायण नारायण. हे नारदा, माझ्या आपणास म्हणायचं तरी काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा हा तुला मिळालेला वर खरा की खोटा याची प्रचिती नको का पाहिला? नारायण नारायण. हे नारदा, म्हणजे ह्या भस्मासुरानं नेमकं करायचं तरी काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवानी करावी आणि त्याचं पालन पोषण विष्णुदेवानी करावं आणि त्याचा संवार मात्र महादेवांच्या आधी. मग मला मनात खंत वाटते की महादेव वर तुला देतीलच कसा? नारायण नारायण. हे नारदा, अगदी योग्यच बोलत असतो. माझ्या वराची प्रचिती तर मला पाहावीच लागेल, म्हणून म्हणतो माझा हा हात तुझ्याच मस्तकी ठेवू. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा हा तुला मिळालेला वर खरा की खोटा याची जर तुला प्रचिती पाहिजे असेल ना तर असाच कैलास पर्वतावरती जा आणि महादेवांच्या मस्तकी हात ठेव, म्हणजे महादेव जरूर भस्म होतील आणि या साऱ्या त्रैलोक्याचा राजा अधिपती तूच होशील बघ. नारायण नारायण. हे शिवशंकरा सावध हो. कश्यप ऋषी पुत्र कालवृष्ण भस्मासुरच्या कैलास पर्वत चाल करत आहे. आमच्या कैलास नारायण. हा संतापलेला कालकृष्ण भस्मासूर महादेवांवरती स्वारी करणार, महादेवांना सावध केलं पाहिजे. नारायण नारायण. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे, नाद नबी घुमला हो माझा सांग सदा शिव भोळा, हो माझा सांग सदा शिव भोळा. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे, नाद नबी घुमला हो माझा सांग सदा शिव भोळा, हो माझा सांग सदा शिव भोळा. नारायण. महादेव आपणास प्रणाम. या मुनिवर्य आपलं स्वागत आहे या कैलास पर्वत येण्याचे कारण तरी काय? नारायण नारायण. बोले ना आपण तर नावाप्रमाणे बोलूयात.
तुम्ही दिलेल्या वरापासून कालकुशपासून सर्विसला हा काम मागत आहे आणि आज तो आपल्यावरती स्वारी करून येत आहे. सावध करण्यासाठी इथवर आलो. हे शिवशंकरा सावध हो. ज्या ऋषीपुत्रास वर दिलास तो कश्यप ऋषीपुत्र काल वृषभापासून तुझ्या कैलास हे नारदा, हेच ते कैलास पर्वत आणि हाच तो घोसाडा. याच घोसाड्याने बरोबर दिला आणि त्याच वराची प्रचिती घेण्यासाठी मी आहे. हे नारदा, परंतु माझ्या आधी तू इथे कशाला आलास? नारायण नारायण. अरे कालकुश भस्मासुरा, हा तुला मिळाला वर खराटे मोठा याची प्रचिती पाहण्यासाठी इथवर आलो बघ. नारायण नारायण. हे नारदा, माझ्या वराची प्रचिती घ्यायची ना? मग बघ माझ्या पहिल्या वराची प्रचिती. अरे हे घोसाड्या, तू त्याच्या तपश्चर्याला मला वर दिला होतास. वराची प्रचिती घेण्यासाठी मी तयार आहे. हे घोसाड्या, आणि याच्या कथला जर नाही झाला की हे तुझी रूपवान पार्वती माझी धर्मवंश आहे. म्हणून म्हणतो, ही तुझी रूपवान पार्वती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर माझा हा हात तुझ्याच मस्तकी देऊ. माझ्या द्वाराने उन्मत्त झाला आहे आणि मला युद्धाला आवाज करतो. हे नंदीराज! शिवशंकराला स्वतःला वाहन बांधून शासन दिला आणि शिवशंकराच्या हातामधून त्याच्या हाताला नंदीराज लगेच त्या दिशेने धावून आला आणि या संधीचा फायदा घेऊन शिवशंकराने करून निघून गेले. नंदी कैलासच्या दिशेने धावून आलेला आहे. नंदी आणि भस्मासुराचं युद्ध सुरू झाला. भस्मासुराने आपल्या हाताकडे पाहिलं आणि त्याच वेळेला देवर्षी नारदाने युद्ध थांबवलं. देवर्षी नारदानं हे युद्ध थांबवलं. नारायण नारायण. अरे कालकुश भस्मासुरा, महादेव तर युद्धातून पळून गेले आणि त्यांची ती राहिली रूपवान पार्वती. नारायण नारायण. हे नारद, हे शिवशंकरा, असा बेकार म्हणू नकोस. मला हवे आहे तुझे रूपवान पार्वती. मला हवी आहे तुझी रूपवान पार्वती. हे शिवशंकरा, हा कसा वेगळ्याच्या पळून उभी आहे. मला हवी आहे तुझी रूपवान पार्वती. साबास होता.
भस्मासुरापासून शिवशंकरांना हनुमती पार्वती इथं अस्तित्व वाचवण्यासाठी सर्व देवांना बोलावून घेतलं. सर्व देवांना नेमकं कसं थांबावं यावर आपण काहीतरी मार्ग सांगावा. परमेश्वरा, असुराने आपली तपश्चर्या करावी आणि आपण त्यांना वर द्यावा. हे आता नेहमीचे झाले, तेव्हा आपण त्या कालदुष्ट भस्मासुराचा संहार करा. नारायण हा तर मुनीवरांचा आवाज आहे. हेच काहीतरी मार्ग सांगतील. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. या मानवाला ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाला ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. सारे देव, या ब्रह्मपुत्र नारदाचा आपण असताना नारायण नारायण. सारे देव, तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. याच्या मागचं कारण समजू शकलो नाही. नारायण नारायण. भोळेश्वराच्या वराडे उन्मत्त झालेला तो भस्मासूर, त्याला नेमके कसे थांबवावे याचाच आम्ही विचार करत आहोत. नारायण नारायण. तेव्हा आपणच यातून काहीतरी मार्ग सांगा म्हणला. नारायण नारायण. चालेल, तुम्ही चिंता करू नका. यावर एक उपाय आहे. तुम्ही श्री गणेशाची आराधना करा, तेच यातून मार्ग काढतील. पार्वती माते आपल्या पुत्रास बोलून घ्या. नारायण नारायण. श्री गजानना
माते, तुझी व्यथा मी जाणून आहे, काळजी करू नकोस. मी देवांचा सेनापती बनून ब्रह्मांडाने श्री विष्णूचा आदेश केला आहे. माझ्या आदेशानं विष्णुदेव कालकृष्ण भस्मासुराचा वध करतील. हे माते, निर्धास्त रहा, काळजी करू नको. निर्धास्त रहा, काळजी करू नको. निर्धास्त रहा, निर्धास्त रहा. आलेलं पाणी दुसऱ्या बाजूला दैत्यराज कालकृष्ण भस्मासुर शिवशंकर पार्वतीच्या सुवास निघाला. हेच ते विष्णूचे मोहिनी रूप. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी समोर येणारी कलाकार एक अभिनेत्री असून वाघजाई मराठी वाघीण म्हणून ओळखले जाते. नाव रील स्टार सोना सुर्वे. तुझं नाव का काय? माझं नाव मोहिनी. आपला परिचय काय? मोहिनी, या साऱ्या केलकीचा सम्राट कालकृष्ण भस्मासुर म्हणतात मला. आणि या भस्मासुराशी लग्न करायचं तुला. अगं मोहिनी, तुझे हे रूप मोहित झाला हा भस्मासुर तुझ्याशिवाय राहू शकत नाही. चला जाऊन आपण लग्न करू. मी तुमच्याशी वागणार नाही, परंतु माझे एक अट आहे. अगं मोहिनी, एक काय तुझे 1000 अटी मला मान्य आहे. तुझी कोणती अट आहे? आमच्यामध्ये लग्नाआधी पतीचा हत्या करावा लागतं आणि असं केलं नाही तर आमचे दैवत फार खडतर आहेत, ते तुम्हाला जाऊन प्रश्न करतील. अगं हे मोहिनी, परंतु मला नृत्य करता येत नाही. याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी जसं हवं करेल तसं तुम्ही करा, म्हणजे झालंच. अगं मोहिनी,
तुझ्यासाठी वाटेल ते करायला हा बसला सुद्धा आहे. कर त्या नाच गुन्ह्याला. मध्यंतर रात्री भस्मासूर आणि मोहिनीची ओळख झाली. शेवटचा 2 प्रहर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं आणि 7 प्रहर ब्रह्मांड नायक महाविष्णूच्या मोहिनीवर भस्मासूर नाचलं. सूर्य उगवला. प्रत्येक प्रहर 3 तासांचा होता. 21 तासांचं नृत्य होतं. प्रहर पहिला. रोहिणी काही दुःख होऊन नाचू लागले. भस्मासुराला स्वतःकडे आकर्षित करू लागला. प्रहर दुसरा चालू झाला. मोहिनी काही दिवसामध्ये नाचू लागली. तिचे मोह झाला. तिच्याकडे हास्य, तिच्याकडे नाच गाणे पाहून भस्मासूर मोहित झाला. असा होत होत प्रहर दुसरा संपला. मोहित झालेला भस्मासुराकडे पाहून मोहिनी त्याच्या जवळ आली. भस्मासुराला नृत्य करण्यास हात देऊ लागली. प्रहर तिसरा संपला आणि 4था प्रहरी भस्मासुराने नृत्य करण्यास सुरुवात केली. आणि 5व्या प्रहरी मोहिनीने आपले हात कमरेच्या दिशेने सरकवले.
हो, पर्यटन घड्या